निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी, पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत. सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर. तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायचीच, चव्हाणांनी केलं होतं विधान. सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती. राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय. निलेश राणेंचा आरोप. तर मला पाडण्यासाठी कटकारस्थान सुरू असल्याचा दावा. जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा. नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार. 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी. ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी. ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं पेच. मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम, सूत्रांची माहिती. राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो. अंगावर आले तर शिंगावर घ्यायचंच. सदाभाऊ खोतांचं अजित पवारांविरोधात वक्तव्य. बाळराजे पाटलांचं समर्थन करताना दादांविरोधात दंड थोपटले. सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखाचं प्रताप सरनाईकांकडून निलंबन. कारवाईनंतरच डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल. बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले. वडाळा कासार वडवली मार्गावरील विक्रोळी मेट्रो स्टेशन कांजूरमार्ग स्थानकाला जोडणार. पादचारी पुलाच्या बांधकामासाठी 93 कोटी रुपये खर्च अपेक्षित. MMRDAकडून निविदा जारी. राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव. 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार 30 तारखेला सेवानिवृत्त होणार. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन. व्हेन इट ऑल बिगन या पुस्तकात क्राईमच्या अनेक कथांचा थरार. दिग्गजांकडून मारिया यांना शुभेच्छा.